नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। एकामागून एक सुजय विखे यांचे बेताल वक्तव्य समोर येत आहे। तर माझा चेहरा पसंत नसेल, मोदींचा चेहरा पसंत नसेल तर तुतारी वाजवून टाका असं म्हटल्यानंतर आता पत्रकारांविषयी एक बेताल वक्तव्य सुजय विखे यांचं समोर आलेलं आहे। काय आहे ते वक्तव्य ते बघूयात आणि त्यानंतर यावर चर्चा करूया। हल्ली कॅमेरावाले भरपूर झाले, शूटिंग काढणारे, आणि त्यापेक्षा जास्त ते माईकचं बांबू घेऊन फिरणारे झाले। ते कोणत्या चॅनलचे कधी तर चॅनल 15 दिवसापूर्वी या नगर जिल्ह्याला माहित नव्हता, पण अचानक त्या कॅमेरा समोर त्याच्या दांडक्यावर एखादं चिन्ह लागतंय आणि तो माणसाला जाऊन विचारतो, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं। विषय हा नाही की त्यांना विचारलं जातं, विषय हा आहे की एक दिवस अगोदर येऊन त्यांना तयार केलं जातं की काय बोलायचंय। बरोबर तो व्यक्ती तिथं बसलेला असतो, बरोबर दांडका घेऊन तो माणूस तिथं जातो, आणि हे सगळे जे मुलाखती घेणारे लोक आहेत त्यांचे चेहरे लक्षात ठेवा, हे परत 13 मे नंतर तुम्हाला कधीच आयुष्यभर दिसणार नाही, कारण की हे पत्रकारच नाहीये, कारण की हे पत्रकारच नाहीये। जसं समोरच्या आमच्या उमेदवारांकडे प्रत्येक गोष्ट भाड्याने आहे। निवडणुकीनंतर हे दांडक्यावाले तुम्हाला दिसणार नाही, त्यानंतर हे 15 दिवसांसाठी जन्माला आलेले असतात आणि भाड्याने घेतलेले असतात असं वक्तव्य या क्लिपमध्ये आपल्याला सुजय विखेंचं दिसतंय। त्यावर मला सांगावंसं वाटतं की राजकारणी सुद्धा प्रचारादरम्यानच मतदारसंघामध्ये दिसतात, इतर वेळी ते दिसत नाही। विखे साहेबांना सांगावंसं वाटतं की समाजाचा चौथा स्तंभ म्हणजे मीडिया, तो आता खरंच निष्पक्ष राहिलाय का यावर प्रश्नचिन्ह आहे। त्यामुळे मी सुजय विखेंचा निषेध वगैरे करणार नाही, परंतु त्यांचं समर्थन काय करता येणार नाही ते सांगतो। आमच्यासारखे कंटेंट क्रिएटर किंवा स्वतंत्ररित्या पत्रकारिता करणारे काही चॅनल हे सगळेच काही अद्याप विकले गेलेले नाहीयेत, मात्र जे विकले गेलेत त्यांना गोदी मीडिया म्हणून संबोधलं जातं आणि त्यामुळे भाजप हा मीडियाला विकत घेणारा पक्ष आहे असा आरोप विखेंच्याच पक्षावर म्हणजे भाजपच्या पक्षावर होतो। त्यामुळे पत्रकारांचे दांडके मोठ्या प्रमाणात कुणाला विकत हवे असतात याचं उत्तर महाराष्ट्राला चांगलंच ठाऊक आहे। विखेंच्या बोलण्याचा रोख एकीकडे असला तरी सर्वच माध्यमांना हा एक सूचक संदेश आहे। आज काही जात्यात आहे तर काही सुपात आहे, मात्र तुपात असणाऱ्यांनी अशा प्रकारे मीडियाला गृहीत धरणं हा मीडियाच्या नैतिकतेवर उठलेला प्रश्न आहे। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही युट्यूबर्स एक चॅनल उभं करण्यासाठी वर्षानुवर्ष मेहनत करतो। 15 दिवसांसाठी जन्माला आलेल्या बिकाऊ लोकांना बोलताना गव्हासोबत किडे रगडण्याचा प्रकार करून सोशल मीडियावर काम करणाऱ्या किंवा स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्या एका मोठ्या वर्गाचा रोष ओढवून घेण्याचा प्रकार विखेंकडून घडलाय। त्यामुळं त्यांच्या या विधानाचं मुळेच समर्थन करता येणार नाही। मी मान्य नसेल तर लोकांना नरेंद्र मोदींचं नाव सांगा, आणि कुणाचंही नाव मान्य नसेल तर तुतारी वाजवून टाका असं सुजय विखे पाटील नुकतंच एका प्रचार सभेत म्हणाले। त्यानंतर हे मीडियाबद्दल केलेलं वक्तव्य, असं बेताल वक्तव्य केल्यामुळे विखे विरुद्ध लंके सामना अटीतटीचा होणार हे स्पष्ट होत आहे। भाजपनं गेल्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं आपल्या राजकारणाची कूस बदलली आहे ते पाहता विशेषतः राज्यात भाजपबद्दल सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे। कितीही नाही म्हटलं तरी पक्ष फोडाफोडीमुळे भाजपकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदललाय आणि त्यामुळे विखेंना पराभव दिसतोय का आणि नैराश्यातून हे सगळे जे वक्तव्य आहेत बेताल वक्तव्य ते निघत आहेत का असा प्रश्न देखील आता विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। आता विजय कुणाचा होतो आणि निकाल कुणाकडून लागतो त्यावरून कळेल की खरंच नगर जिल्ह्यात हवा कुणाची आहे, कुणाची होती, विखेंची, मोदींची, भाजपची की लंकेंची, तुतारीची आणि पवारांची। कमेंट करून नक्की सांगा कोण असेल नगर लोकसभा मतदारसंघाचा तुमचा खासदार। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।